मालेगावमध्ये महापौर निवडणुकीनंतर एक मोठी दुर्घटना घडली आहे। मनपा सभागृहातली लिफ्ट कोसळली आहे। ओव्हरलोड झालं आणि त्यामुळे लिफ्ट कोसळलेली आहे। मनपा सभागृहातली लिफ्ट कोसळल्याची दुर्घटना घडलेली आहे। मालेगावमधून ही मोठी बातमी येते। आज महापौर पदाची निवडणूक होती आणि या निवडणुकीनंतर ही मोठी दुर्घटना समोर येते। मनपा सभागृहातली लिफ्ट कोसळलेली आहे आणि ओव्हरलोड झाला आणि त्यामुळे ही लिफ्ट कोसळली असल्याचं कळतं आहे। मालेगावमधून एक मोठी बातमी येते। सध्या महापौर निवडणुकीचे दिवस आहेत। वेगवेगळ्या महापालिकांमधून अशाच बातम्या येत असताना मालेगावमध्ये सुद्धा आज सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। अनेक खरं तर ट्विस्ट आणि राजकीय घडामोडींनंतर मालेगावमधल्या महापौर पद आज ठरलेलं आहे आणि आज निवड झालेली आहे आणि अशा वेळी एक मोठी दुर्घटना घडली आहे। निवडणुकीनंतर ही मोठी दुर्घटना घडली आहे आणि मनपा सभागृहातली लिफ्ट कोसळली। ओव्हरलोड झाल्यामुळे लिफ्ट कोसळल्याचं कळतंय। नगरसेवक आणि पत्रकार यामध्ये किरकोळ जखमी झाल्याचं कळतंय। विशाल मोरे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। जाणून घेऊया आणखी सविस्तर तपशील। विशाल, काय नेमकं झालेलं आहे? कशी ही दुर्घटना घडली आहे? नक्कीच महानगरपालिकेची महापौर व उपमहापौर पदाची जी निवडणूक होती ती संपली आणि त्यानंतर जे इस्लाम पार्टीचे संस्थापक आहेत आसिफ शेख यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही पण गेलो होतो आणि त्यांची बाईक कव्हर करण्यासाठी म्हटलं जाऊ तर त्यांच्यासोबत आम्ही लिफ्टमध्ये गेलो आणि त्यांच्याबरोबर अजून काही कार्यकर्ते मध्ये घुसल्यामुळे लिफ्ट थोडी ओव्हरलोड झाली आणि जशी लिफ्ट ओव्हरलोड झाली तर त्या लिफ्टच्या तारा तुटल्या आणि तारा तुटून 2 वेळा ती लिफ्ट क्रॅश झाली आणि त्या लिफ्टचे जे दरवाजे आहेत ते तुटून त्याच्यामुळे ती लिफ्ट फसली। अन्यथा मग ती जर फसली नसती तर ती जर खाली कोसळली असतं तर कदाचित तिचा ब्लास्ट झाला असता। त्याच्यामध्ये मी स्वतः पण होतो लिफ्टमध्ये। एबीपीचे संदीप जेदोरकर होते, पुढारीचे प्रदीप पाटील होते, आम्ही सुद्धा पण होतो, क्लीन मीडियाचे पण होते आणि मग तात्काळ आपत्ती अग्निशामकचे सगळे काही आले कर्मचारी त्यांनी घटनास्थळी येऊन काही कार्यकर्त्यांनी ती लिफ्ट तोडली आणि पहिले तर पॉवर बंद केली आणि मग हळूहळू सगळ्यांना बाहेर काढलंय। अगदी पुढे खूप मोठी दुर्घटना होता टळली विशाल असं म्हणावं लागेल, कारण लिफ्टमध्ये अनेक जण होते। जसं तुम्ही सांगितलं की जर लिफ्ट खाली आदळली असती तर मोठा स्फोटही झाला असता, मात्र खरं तर सुदैव म्हणावं लागेल की लिफ्टमध्येच अडकली।